ज्या जीन्स आहेत त्या जीन्सला आपण कम्प्लीटली लिंक्ड जीन्स कन्सिडर करतो. त्यानंतर इनकम्प्लीट लिंकेज which is nothing but the genes which are present on the same chromosome but at the far distant or distantly located genes on the same chromosome which are generally not inherited together. एकमेकांपासून खूप दूर आहेत, बरोबर. they are far away from each other. जसं आपण पाहत होते भगवान पिक्चर सगळ्यांनी पाहिला असेल. मैं यहाँ हूँ यहाँ तू छुपी है कहाँ, बरोबर आहे. दूर असतात. अमिताभ बच्चन आणि कोणती हिरोईन रे, हेमा मालिनी. तशी कंडिशन आहे या दोन पर्टिक्युलर जीनच्या बाबतीत. दोन्ही जीन एकमेकांपासून खूप दूर लोकेटेड आहेत. त्यामुळे जनरली टुगेदर इनहेरिट होत नाही, कारण आपल्याला माहिती आहे क्रॉसिंग ओव्हर जी पर्टिक्युलर प्रोसेस आपण सांगतो, या प्रोसेसना जर क्रोमोझोमचे सेगमेंट एक्सचेंज झाले, बरोबर आहे, एक्सचेंज झाले किंवा त्यांची रिअरेंजमेंट जर झाली, क्रोमोझोमचे इंटरचेंज जर झाले, तर एका क्रोमोझोम वरून दुसऱ्या क्रोमोझोमवर त्या जीन्स ट्रान्सफर होऊ शकतात आणि टुगेदर इनहेरिट मग होणार नाही. आणि टुगेदर इनहेरिट न होणाऱ्या एकाच सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेल्या ज्या जीन्स असतात त्या पर्टिक्युलर जीन्सला आपण म्हणतो इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्स, बरोबर आहे. आणि या इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्सचा जो इनहेरिटन्स पॅटर्न आहे, दिस इनहेरिटन्स पॅटर्न इज कॉल्ड ॲज द इनकम्प्लीट लिंकेज, बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवायचं आहे, जिया मेज मध्ये त्या पर्टिक्युलर ग्रेनच्या कलर साठी आणि त्या ग्रेनच्या शेप साठी रिस्पॉन्सिबल असलेले जे जीन्स आहेत ते जीन इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्स आहेत. समजलंय. ते इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्स आणि कम्प्लीटली लिंक्ड जीन्स थोडीशी इम्पॉर्टंट टर्म्स आहेत पहा आणि कन्फ्यूज होतात. जनरली आज आपल्याला तुम्हाला आतापर्यंत तर कन्फ्यूज झालेलंच आहे, पण आज पुन्हा आपल्याला त्याच लिंकेजवर डिपेंड असलेला एक टर्म स्टडी करायची, एक कन्सेप्ट स्टडी करायची. हे दोन कन्सेप्ट एकमेकांसोबत बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतात आणि आपल्याला माहित आहे परीक्षेमध्ये तुम्हाला जिथे कन्फ्युजन होतंय अशा पर्टिक्युलर पॉइंटवरच क्वेश्चन विचारत असतात. मग तुमच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, नीट असेल, सीईटी असेल, ते स्टेटमेंट असतात, सेम स्टेटमेंट असतात, फक्त त्या स्टेटमेंटला फिरून तुम्हाला विचारलेलं असतंय, कन्फ्यूज करून टाकतात तुम्हाला, बरोबर आहे. अगोदरच आपण त्या पॉइंट बद्दल कन्फ्यूज होतो आणि परीक्षेमध्ये आणखी थोडेसे कन्फ्युजिंग टाइपचे स्टेटमेंट आले की सगळं आपलं जे आठवलं ते सगळं विसरून जाते. मग इथे कन्फ्यूज होऊ नका बा. त्याच्यानंतर एक शेवटचा पॉइंट आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केला ज्याला आपण लिंकेज ग्रुप म्हणलो होतो. तर लिंकेज ग्रुप काय असतात बा, जनरली लिंकेज ग्रुप आपण सांगतो इट कोरस्पॉन्ड और इट कोरिलेट विथ द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम, टोटल नंबर ऑफ हॅप्लॉइड क्रोमोझोम ऑफ द इंडिव्हिज्युअल. जेवढ्या हॅप्लॉइड नंबर मध्ये क्रोमोझोम असतात तेवढ्या पर्टिक्युलर लिंकेज ग्रुप सुद्धा त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे लिंकेज ग्रुप आणि लिंकेज ग्रुप सोबत आपण सांगालो हॅप्लॉइड सेट मध्ये क्रोमोझोम त्यांचा नंबर इक्वल असते. जसं आपण ह्यूमन बीइंग मध्ये जर पाहिलं तर ह्यूमन बीइंग मध्ये 23 लिंकेज ग्रुप असतात, 23 लिंकेज ग्रुप असतात आपल्यामध्ये टोटल. लक्षात ठेवायचे. गार्डन पी प्लांट जे मेंडलने सिलेक्ट केलं त्याच्या एक्सपेरिमेंट साठी त्या गार्डन पी प्लांट मध्ये 7 लिंकेज ग्रुप असतात आणि ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर जो त्या टीएच मॉर्गन नावाच्या सायंटिस्टचा एक्सपेरिमेंटल एनिमल आहे, त्या ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर मध्ये टोटल नंबर ऑफ लिंकेज ग्रुप आहेत ओनली 4, बरोबर आहे. खूप कमी क्रोमोझोम्स आहेत आणि तेवढे क्रोमोझोम असल्यामुळे लिंकेज ग्रुप सुद्धा तेवढे त्याच्यामध्ये असतात. हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम मध्ये जेवढे क्रोमोझोम्स असतात तेवढे लिंकेज ग्रुप त्या इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर आहे. एक सरळ लक्षात ठेवायचं साध्या सोप्या भाषेमध्ये. जर क्वेश्चन तुम्हाला विचारला की हाऊ मेनी लिंकेज ग्रुप आर प्रेझेंट इन द ह्यूमन बीइंग व्हिच हॅज अ 23 क्रोमोझोम्स, तर सरळ आपलं उत्तर काय असेल 23 लिंकेज ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तुम्हाला कन्फ्युजन साठी 46 क्रोमोझोम देतात किंवा 23 च्या ऐवजी 24 देतात, 22 एक्झाम्पल देतात, असे ऑप्शन असू शकतात. तर आपला करेक्ट ऑप्शन त्याच्यामधला सिलेक्ट करता आला पाहिजे. इथपर्यंत आपण स्टडी केलेलं बा, इथपर्यंत कन्सेप्ट आपण डिटेल मध्ये डिस्कस केल्यात. आज आपल्याला एका पर्टिक्युलर टर्म बद्दल स्टडी करायचं, एका लिंकेज टाइप ऑफ लिंकेज बद्दल आपल्याला स्टडी करायचंय, ज्या टाइपच्या लिंकेजला आपण म्हणतो तो सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज, द इनहेरिटन्स ऑफ एक्स अँड वाय लिंक्ड जीन. पण काय सांगितलं मी स्टेटमेंट लक्षात घ्यावा, ऍज इट इज स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. आपल्या बुक मध्ये जसं स्टेटमेंट दिलेलं आहे तशाला तसं तुम्हाला ते स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय. काय सांगितलं मी, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन एक्स अँड वाय क्रोमोझोम
काय कशावर क्रोमोझोम कोणत्या क्रोमोझोमवर जीन प्रेझेंट आहेत रे? एक्स आणि वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये जीन्स प्रेझेंट असतात त्या जीन्सला आपण म्हणतो सेक्स लिंक्ड जीन. बरोबर आहे. द जीन्स which are present on X and Y chromosome are inherited from the parent to the offspring. The inheritance of sex linked gene or X and Y linked gene from the parent to their offspring is termed as the sex linked inheritance. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स ची डेफिनेशन आपण सांगितले. सेक्स लिंकेज मध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी करायलो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जशा तसं लक्षात ठेवायचं, काही चेंज करायचं नाही. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. बुक मध्ये जशी दिली तशी लक्षात ठेवायची. आपल्या मनाने डेफिनेशन तयार करायची नाही. आलं लक्षात? द इनहेरिटन्स ऑफ कशाचा इनहेरिटन्स आहे रे? इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन. सेक्स लिंक्ड जीन्स आपण कशाला म्हणतो? आणखी एक डेफिनेशन लक्षात ठेवा. सेक्स लिंक्ड जीन थोडीशी ऍडिशनल टाइपची डेफिनेशन इथे आपल्याला लक्षात ठेवायची. सेक्स लिंक्ड जीन्स आर दोज जीन्स which are present on the homologous which are present on the X and Y chromosome. homologous नाही, X and Y chromosome ज्यांना आपण जनरली सेक्स क्रोमोझोम कन्सिडर करतो त्या क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेले जीन. The inheritance of sex linked gene from the parent to the offspring, parental organism पासून ऑफस्प्रिंग प्रोजेनी पर्यंत काय वाल्यात हे जीन ट्रान्सफर वाल्यात त्या पर्टिक्युलर ट्रान्समिशनला आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणतो. बरोबर आहे. आणि या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स साठी रिस्पॉन्सिबल असलेल्या ज्या पर्टिक्युलर जीन्स असतात त्या जीन्सला आपण म्हणतो सेक्स लिंक्ड जीन. काय म्हणतात त्या पर्टिक्युलर जीन्सला? सेक्स लिंक्ड जीन म्हणतात. and the inheritance of sex linked gene from the parent to offspring is termed as sex linked inheritance. The phenomenon of expression of or the inheritance of sex linked genes is termed as the sex linkage. त्या पर्टिक्युलर जीनचा जो इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे, त्याचा जो इनहेरिटन्सचा फिनॉमिनॉन आहे, त्या पर्टिक्युलर फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? सेक्स लिंकेज. जसं सिंपली आपण लिंकेज कशाला म्हणतो रे? लिंकेज म्हणजे आपण सांगतो लिंक्ड जीन जे आहे त्या लिंक्ड जीनचा इनहेरिटन्सचा जो पॅटर्न आहे त्या पर्टिक्युलर पॅटर्नला आपण लिंकेज म्हणतो. तर इथं लिंक्ड जीनच्या ऐवजी आपण कोणत्या जीन्स कन्सिडर करायलो? सेक्स लिंक्ड जीन. सेक्स लिंक्ड जीनच्या इनहेरिटन्सचा जो पॅटर्न आहे तो जो फिनॉमिनॉन आहे, दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज अ सेक्स लिंकेज. पण कन्फ्यूज व्हायला सुरुवात व्हायला आता. बरोबर आहे. सेक्स लिंकेज म्हणजे काय? द फिनॉमिनॉन ऑफ इनहेरिटन्स ऑफ द सेक्स लिंक्ड जीन. बरोबर आहे. सेक्स लिंक्ड जीनचा इनहेरिटन्सचा जो फिनॉमिनॉन आहे त्याला म्हणायचं आपल्याला सेक्स लिंकेज. आता सेक्स लिंकेज मध्ये बेसिकली ज्या जीन्स आपण इथे डिस्कस करायलो, कोणत्या जीन डिस्कस करायलो रे? सेक्स लिंक्ड जीन. सेक्स लिंक्ड जीन म्हणजे कोणत्या? सेक्स क्रोमोझोमवर. सेक्स क्रोमोझोमवर जसं सेक्स क्रोमोझोम मध्ये आपण ॲलोझोम बद्दल डिस्कस केलं. सेक्स क्रोमोझोम मध्ये बेसिकली आपण सांगतो एक्स आणि वाय हे जे दोन सेक्स क्रोमोझोम्स आहेत, या दोन सेक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेल्या जीन्स आहेत. आता या जीनच्या बेसिसवर किंवा त्या क्रोमोझोमच्या बेसिसवर जो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे, या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सला आपण बेसिकली 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड करू शकतो. एक आपण पहिला टाइप त्याचा सांगू शकतो पहा, इट इज टर्म्ड ॲज एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे आणि एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असून पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर व्हायला, त्यास आपण त्या पर्टिक्युलर इनहेरिटन्सच्या पॅटर्नला म्हणणार सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. त्यानंतर एक्स लिंक्ड इनहेरिटन्स नंतर सेकंड टाइपचा इनहेरिटन्सचा पॅटर्न, दुसरा क्रोमोझोम वाय लिंक्ड इनहेरिटन्स. वाय लिंक्ड इनहेरिटन्स. आणि थर्ड आणि लास्ट टाइपचा दोन्ही क्रोमोझोम, जर एखादा मेल इंडिव्हिज्युअल असेल तर त्या मेल इंडिव्हिज्युअल मध्ये हे दोन्ही क्रोमोझोम प्रेझेंट असतात. बरोबर आहे. सेक्स क्रोमोझोमच्या दोन्ही टाइप्स त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कडे प्रेझेंट असतात. त्या टाइपच्या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सला XY लिंक्ड इनहेरिटन्स आपण कन्सिडर करणार आहे. इट इज कन्सिडर्ड ॲज द XY लिंक्ड इनहेरिटन्स. समजलंय? बेसिकली 3 टाइप सांगितले आपण या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचे. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे
transmission of the or the inheritance of a sex linked gene from the parent to offspring. It's termed as sex linked inheritance. It is of three types, or it can be easily divided into three basic categories on the basis of type of sex linked gene which are present on the different sex chromosome X आणि Y. याच्या बेसिस वर आपण काय करतो, त्याला टोटल तीन टाइप मध्ये इझिली डिवाइड करतो. X लिंक्ड, Y लिंक्ड आणि XY लिंक्ड. XY लिंक्ड आपल्याला पाहायला मिळतात फक्त कशामध्ये, मेल इंडिव्हिज्युअल मध्ये. Y लिंक्ड सुद्धा आपल्याला मेल इंडिव्हिज्युअल मध्येच पाहायला मिळतात. समजल्यापर्यंत त्याच्यानंतर बेसिकली आपण सेक्स लिंकेज जर पाहिलं तर या सेक्स लिंकेज मध्ये सुद्धा बेसिकली दोन टाइपचे सेक्स लिंकेज आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स मध्ये तीन टाइप सांगितले ऑन द बेसिस ऑफ क्रोमोझोम, तसं लिंकेज मध्ये जसं आपण कंप्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज सांगितले होते, तसं या सेक्स लिंकेज मध्ये सुद्धा बेसिकली आपल्याला दोन टाइपच्या सेक्स लिंकेज कन्सिडर करता येतात. कोणत्या दोन टाइपच्या सेक्स लिंकेज आहेत पहा. लिंकेज मध्ये सेक्स लिंकेज आपण स्टडी करणार आहोत आणि या सेक्स लिंकेज मध्ये दोन टाइपच्या सेक्स लिंकेज असतात. एक असतात कंप्लीट सेक्स लिंकेज, आणि दुसऱ्या टाइपचं सेक्स लिंकेज आहे ज्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. पण सेक्सशी रिलेटेड असलेले ज्या डिसऑर्डर्स आहेत किंवा जेंडरशी रिलेटेड असणारे ज्या डिसऑर्डर्स आहेत, त्या जेंडरशी रिलेटेड असलेले डिसऑर्डर्स आपल्याला कॉमनली या सेक्स क्रोमोझोम मुळे पाहायला मिळतात. X आणि Y क्रोमोझोम मुळे यांच्यामध्ये जर काही डिफॉर्मिटीज असतात, काही ॲबनॉर्मॅलिटीज असतात, तर these abnormalities commonly lead to the various disorders in a human being. ह्यूमन बीइंग मध्ये आपल्याला डिफरंट टाइपचे डिसऑर्डर्स या क्रोमोझोम्स मुळे पाहायला मिळतात. जनरली लिंकेज मुळे आपल्याला हे डिसऑर्डर्स पाहायला मिळतात, ॲबनॉर्मॅलिटीज ऑब्झर्व होतात. आता पहा, पहिल्या टाइपचा जो सेक्स लिंकेज आहे त्याला आपण म्हणालो कंप्लीट सेक्स लिंकेज. काय असते कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे पहा, लक्षात घ्या व्यवस्थित. कंप्लीट सेक्स लिंकेज मध्ये सेक्स लिंकेज किंवा कंप्लीट लिंकेजची डेफिनेशन आपल्याला माहित आहे. द जीन्स व्हिच आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम ऍट द क्लोज अप्रॉक्सिमेटिंग, एकदम क्लोज प्रेझेंट आहे आणि एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे, अशा जीन्सला आपण कंप्लीटली लिंक्ड जीन्स कन्सिडर करतो. बरोबर आहे. तसं कंप्लीटली सेक्स लिंक्ड जीन म्हणजे काय, कंप्लीटली सेक्स लिंक्ड जीन किंवा कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे काय असते पहा. जनरली द जीन्स व्हिच आर प्रेझेंट ऑन दी नॉन होमोलॉगस. फर्स्ट स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, जशा तसं लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहील की टर्म काय आहे. द जीन्स व्हिच आर प्रेझेंट ऑन दी नॉन होमोलॉगस region of sex chromosome, are termed and have a tendency to inherit together. Non-homologous region वर present आहे आणि generally inherit होतात together. These types of genes are considered as the completely linked sex gene. बरोबर, त्या टाइपच्या जीनला आपण काय म्हणतो, कंप्लीटली लिंक्ड सेक्स जीन कन्सिडर करतो. आणि या पर्टिक्युलर जीनचा जो इनहेरिटन्सचा फिनोमेनॉन आहे किंवा त्याचा जो पॅटर्न आहे, दिस पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स इज टर्म्ड ॲज और इट इज कॉल्ड ॲज द कंप्लीट सेक्स लिंकेज. द फिनोमेनॉन ऑफ इनहेरिटन्स ऑफ द कंप्लीटली सेक्स लिंक्ड जीन्स आर टर्म्ड ॲज कंप्लीट सेक्स लिंकेज. जनरली काय सांगितलं आपण, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम. पहिला आपण सेक्स क्रोमोझोमची डायग्राम जर ड्रॉ केली तर आपल्याला सेक्स क्रोमोझोम मध्ये X आणि Y असे बेसिकली दोन क्रोमोझोम आपल्याला या सेक्स क्रोमोझोम मध्ये पाहायला मिळतात. X आणि Y क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन या दोन पर्टिक्युलर क्रोमोझोमला आपण सेमी होमोलॉगस रिजन कन्सिडर करतो. दे आर होमोलॉगस इन अ वन क्रोमॅटिड. हाफ क्रोमॅटिड त्यांचे कसे आहेत, होमोलॉगस आहेत, आणि हाफ नंबर मधले क्रोमॅटिड त्यांचे नॉन होमोलॉगस आहेत. तर होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस दोन्हीला जर आपण कंबाईन केलं तर एक पर्टिक्युलर टाइपची कंडिशन आपल्या क्रोमोझोम मध्ये पाहायला मिळते. दे आर टर्म्ड ॲज सेमी होमोलॉगस क्रोमोझोम और हाफ होमोलॉगस क्रोमोझोम. या हाफ होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये जो नॉन होमोलॉगस रिजन आहे, या नॉन होमोलॉगस रिजन मधले जीन जे असतात या कंप्लीटली लिंक्ड जीन्स असतात.
बरोबर आहे. The genes which are present on the non-homologous region of sex chromosome. Non-homologous region मध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे या पर्टिक्युलर क्रोमोझोमच्या क्रोमॅटिडवर, अजून क्रोमॅटिड आहे X क्रोमोझोमचा, या क्रोमॅटिडवर आणि Y क्रोमोझोमवरच्या नॉन-होमोलॉगस क्रोमॅटिडवर जीन्स कसे असतात, डिफरंट टाइपचे असतात. नॉन-होमोलॉगस रिजन मध्ये किंवा नॉन-होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये एक्झॅक्टली डिफरंट टाइपच्या जीन्स पाहायला मिळतात. तसे इकडे सुद्धा डिफरंट टाइपच्या जीन्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे या दोन पर्टिक्युलर क्रोमोझोम्स मध्ये आपल्याला माहित आहे नॉन होमोलॉगस असल्यामुळे क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल नाही. बरोबर आहे. क्रॉसिंग ओव्हर कॅन नॉट टेक प्लेस इन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम. त्या सेक्स क्रोमोझोमचे जे नॉन होमोलॉगस रिजन्स आहेत, या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणं पॉसिबल नाही. इट इज नॉट पॉसिबल टू cross over during the non-homologous region because entire genes in the non-homologous regions are different. बरोबर आहे. या दोन्ही क्रोमोझोमवर वेगवेगळ्या टाइपच्या जीन्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे क्रॉसिंग ओव्हर इकडे होऊ शकत नाही आणि क्रॉसिंग ओव्हर नाही झाली म्हणजे या क्रोमोझोमवर जेवढ्या एंटायर जीन प्रेझेंट असतात त्या ऍज इट इज जशा तशा पॅरेंटल ऑर्गॅनिझम कडून कुठे ट्रान्सफर होतात, दे ट्रान्सफर टुवर्ड दी ऑफस्प्रिंग. पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे, या पॅरेंट ऑर्गॅनिझम कडून डायरेक्टली कुणीकडे ट्रान्सफर होतात, ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतात. कारण क्रॉसिंग ओव्हर पॉसिबल नाही. अशा ज्या जीन्स असतात ज्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट आहेत, टुगेदर इनहेरिट वाल्या, अलगद टुगेदर इनहेरिट वाल्या, क्लोज अप्रॉक्सिमेट मध्ये प्रेझेंट आहेत आणि क्रॉसिंग ओव्हर मुळे सेग्रीगेट होत नाहीत. त्या दोन तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या. काय काय कंडिशन सांगितलं आपण, these genes are present at the close approximity to each other. एकमेकांच्या खूप क्लोज प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर क्लोज प्रेझेंट असून या जीन्स मध्ये आपण सांगितलो नॉन होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट आहेत. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट आहेत. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट असल्यामुळे क्रॉसिंग ओव्हर यांच्या या रिजन मध्ये होऊ शकत नाही. क्रॉसिंग ओव्हर कॅन नॉट टेक प्लेस. बरोबर आहे. as these genes are present in the non homologous region, so these genes are inherit as it is from parent to the offspring. कुठून कुठे इनहेरिट होतात रे, पॅरेंटल ऑर्गॅनिझम कडून as it is त्यांच्या ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतात. या टाइपच्या जीन्सला आपण म्हणणार कम्प्लिटली लिंक्ड सेक्स जीन. बरोबर आहे. त्या टाइपच्या जीनला आपण काय म्हणणार, these genes are termed as completely linked sex gene and the phenomenon of inheritance of this completely linked sex gene. या completely linked sex gene चा inheritance चा जो phenomenon आहे त्या पर्टिक्युलर फिनॉमिननला आपण कन्सिडर करणार कंप्लीट सेक्स लिंकेज. नॉन होमोलॉगस रिजन, त्यानंतर नॉन होमोलॉगस रिजन नंतर आपण सांगालो क्लोज अप्रॉक्सिमेट मध्ये प्रेझेंट आहे आणि क्लोज अप्रॉक्सिमेट मध्ये प्रेझेंट असल्यामुळे जरी क्रॉसिंग ओव्हर झाले तसं तर क्रॉसिंग ओव्हर होतच नाही, पण एनी कंडिशन एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये ॲबनॉर्मली जरी यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर जरी झाले तरी या जीन्स एकमेकांपासून सेपरेट होत नाही, सेग्रीगेट होत नाहीत. ऍज इट इज पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतात. त्या टाइपच्या जीन्सला आपण म्हणणार कम्प्लिटली लिंक्ड सेक्स जीन. आणि या कम्प्लिटली लिंक्ड सेक्स जीनचा जो इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे, त्याचा जो इनहेरिटन्सचा फिनोमेनॉन आहे, दिस फिनोमेनॉन इज टर्म्ड ॲज द कंप्लीट सेक्स लिंकेज. समजलंय. त्यानंतर सेकंड टाइपचा लिंकेज आहे, सेकंड टाइपचा सेक्स लिंकेज आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. एवढं लिहून घ्या अगोदर, नंतर आपण इनकम्प्लीट सेक्स लिंकेज बद्दल डिस्कस करू. एक मिनिट जे एग्जांपल लिहून घ्या रे. व्हाट आर द एग्जांपल ऑफ कंप्लीटली लिंक्ड सेक्स जीन. काही पर्टिक्युलर डिसऑर्डर्स आहेत पहा. डिसऑर्डर मध्ये मायोपिया,
मायोपिया असेल, त्याच्यानंतर हिमोफिलिया, मायोपिया, हिमोफिलिया, त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस मध्ये, कलर ब्लाइंडनेस मध्ये रेड आणि ग्रीन कलर ब्लाइंडनेस, त्याच्यानंतर इचिओसिस, इचिओसिस नावाचा एक पर्टिक्युलर डिसीज आहे. त्या पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. दिस डिसऑर्डर्स आर ड्यू टू द कम्प्लिटली लिंक्ड सेक्स जीन. कळलंय? हिमोफिलिया सगळ्यांना माहिती असेल का, ब्लीडर्स डिसीज सुद्धा त्याला म्हणतात. या पर्टिक्युलर ब्लीडर्स डिसीज मध्ये आपल्याला कॉमनली काय पाहायला मिळतं रे? ब्लीडर डिसीज मध्ये बेसिकली ब्लड क्लॉटिंगच होत नाही. जनरली आपण त्याला रॉयल डिसीज सुद्धा त्याला कन्सिडर करतात. व्हाय इट इज कन्सिडर्ड ॲज अ रॉयल डिसीज? तर रॉयल डिसीज म्हणतात कारण या पर्टिक्युलर डिसीज मध्ये, हा पर्टिक्युलर डिसीज आपले जे रॉयल फॅमिली, आपले म्हणजे इंग्लंडची जी रॉयल फॅमिली आहे, विक्टोरिया फॅमिली, त्या विक्टोरिया फॅमिली मध्ये जी क्वीन विक्टोरिया होती, राणी विक्टोरिया जी होती, या पर्टिक्युलर क्वीन विक्टोरिया पासून त्याच्या पूर्ण पुढच्या पिढीमध्ये किंवा पूर्ण पुढच्या प्रोजेनीमध्ये हा डिसीज काय झालेला आहे? इनहेरिट झालेला आहे. ज्या पर्टिक्युलर डिसीज मध्ये त्या ऑर्गॅनिझम मध्ये जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, ते ब्लड क्लॉटिंग फॅक्टर फंक्शनल नसतात, त्याच्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलचं ब्लड क्लॉट होत नाही. जनरली आपण पाहतो आपल्याला जर जखम झाली, बरोबर आहे, तुम्ही जर तुमची नस वगैरे अशी इथून काटली, बरोबर आहे, कापल्यानंतर काय होतंय? काही ड्युरेशन नंतर 7 ते 8 मिनिटांमध्ये आपलं ब्लड क्लॉट व्हायला सुरुवात होते आणि त्या जागेवर ब्लड क्लॉटिंग मुळे ब्लडचा जो लॉस होता किंवा ब्लडचा जो फ्लो आहे, तो ब्लडचा फ्लो आपण प्रिव्हेंट करतो. पण हिमोफिलिया नावाचा डिसीज जर एखाद्या इंडिव्हिज्युअलला असेल आणि त्याला जर जखम झाली, बरोबर आहे, जर कट वगैरे केलं त्यानं, बरोबर आहे, नस कट करा किंवा दुसरं काही कट करा, इथं कट करा सांगायचं, इथंच कापून पाहतो आम्ही, तर त्याला जखम वगैरे झाली, मूठ वगैरे झाली असेल तर त्याचा ब्लड क्लॉट न झाल्यामुळे कंटिन्युअसली त्याच्या बॉडीमधून ब्लड लॉस होत राहते आणि ब्लड लॉस होणं जो शेवटी पूर्ण बॉडीमधलं ब्लड जर लॉस झालं, 5 ते 5.5 लिटर जे ब्लड आपल्या बॉडीमध्ये, ते ब्लड लॉस झालं तर जी डेथ होईल. मायोपिया तर मराठीमध्ये निकट दृष्टी दोष म्हणतात. जवळचं दिसत नाही, लांबचं मस्त चंद्र सूर्य सगळे दिसतात, फक्त जवळ पुस्तक पुढे काय ठेवलेलं आहे, पुस्तकामध्ये कन्सेप्ट काय वाचलं हे त्याला फक्त दिसत नाही, निकट दृष्टी दोष म्हणतात त्याला. तर तो मायोपिया नावाचा डिसीज आहे. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस, सगळ्यांना माहिती आहे कलर ब्लाइंडनेस मध्ये बेसिकली 2 कलरचा ब्लाइंडनेस आपल्याला या कंप्लीट लिंक्ड सेक्स जीन मुळे पाहायला मिळते. रेड आणि ग्रीन हे जे 2 कलर्स आहेत, या 2 कलर मध्ये डिफरन्शिएट करता येत नाही. दोन्ही कलर त्याला एकच दिसतात, ग्रे कलरचे, काळ्या कलरचे दिसतात. समजलं? टोटल कलर ब्लाइंडनेस सुद्धा एक डिसीज आहे, बाजू आपल्याला इथं स्टडी करायचा आहे इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीनच्या बाबतीत. त्याच्यानंतर इचिओसिस नावाचा एक पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर, त्याच्याबद्दल आपण पुढे ज्यावेळेस आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर स्टडी करतो त्यावेळेस आपण या इचिओसिस बद्दल डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे किंवा सेक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. त्या पर्टिक्युलर डिसऑर्डर्स मध्ये काही स्पेसिफिक सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचे एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचे. मायोपिया, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस आणि इचिओसिस हे पर्टिक्युलर डिसऑर्डर या complete sex linked जीनशी रिलेटेड असलेले. they are related or correlate with the completely linked sex gene. झालंय? is it clear? noted? झाले का रे? आवाज यायला सगळ्यांना? गाडगे गाडगे ओके. मोडू का मा? त्यानंतर सेकंड टाइपचा सेक्स लिंकेज आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याला आपण म्हणणार आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये आपल्याला इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीन स्टडी करायचे आहे. आणि या इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीन काय असतात? दोज जीन्स विच आर प्रेझेंट इन द होमोलॉगस रिजन. आपण कंप्लीट मध्ये नॉन होमोलॉगस रिजन सांगितलं होतं.
इकडे आपण सांगणार आहेत होमोलॉगस, द जीन्स विच आर प्रेझेंट इन द होमोलॉगस region of sex chromosome, the genes which are present in the homologous region of sex chromosome but at the far approximate from each other or they are distantly located in the homologous region. पुन्हा एकदा पहा सेक्स क्रोमोझोमची डायग्राम आपण ड्रॉ करू. या सेक्स क्रोमोझोमच्या डायग्राम मध्ये बेसिकली आपल्याला एक्स आणि वाय क्रोमोझोम याचे जे एक लॉंगर आणि एक शॉर्टर आर्म दिसायला आहे, बरोबर आहे. ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आहे एक्स आणि हा वाय क्रोमोझोम. तर या दोन्ही क्रोमोझोमच्या होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट असलेल्या जीन, the genes which are present in the homologous region of X and Y chromosome but located distantly from each other, एकमेकांपासून दूर दूर आहे. एक या पोझिशनला आहे, एक या पोझिशनला आहे, बरोबर आहे. इथे या क्रोमोझोम मध्ये ही पोझिशन, या क्रोमोझोम मध्ये या पोझिशनला. तर डिस्टंटली लोकेटेड आहे and which can be separated or which can be segregated during, separate होतात किंवा segregate होतात during the crossing over which is also called as genetic recombination. We separate or segregate during the crossing over. These types of genes are called as incompletely linked. They are termed as incompletely linked sex gene. काय म्हणतात त्या जीन्सला? इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीन्स आहेत. या इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीनचा इनहेरिटन्सची जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज टर्म्ड ॲज द इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये जसं इनकम्प्लीट लिंकेज मध्ये आपण सांगितलं एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत, होमोलॉगस रिजन मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, पण होमोलॉगस रिजन मध्ये एकमेकांपासून खूप दूर दूर लोकेटेड आहेत. दे आर प्रेझेंट डिस्टंटली फ्रॉम ईच अदर. सो generally have a tendency to segregate or to separate during the crossing over. Crossing over च्या वेळेस काय होऊ शकतात? सेग्रीगेट होऊ शकतात किंवा सेपरेट होऊ शकतात. आणि सेग्रीगेशन जर किंवा सेपरेशन जर क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस झालं तर काय होणार नाही? ऍज इट इज पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे इनहेरिट होणार नाही. आणि पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ऍज इट इज इनहेरिट होत नसतात तर त्या टाइपच्या जीन्सला आपण काय म्हणतो? इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीन्स आपण त्याला कन्सिडर करतो. या इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीनचा जो इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे त्या पर्टिक्युलर पॅटर्नला आपण म्हणतो इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. टोटल कलर ब्लाइंडनेस, टोटल कलर ब्लाइंडनेस. त्याच्यानंतर टोटल कलर ब्लाइंडनेस नंतर आणखी एक एक्झाम्पल आहे पाहिजेमधलं नेफ्रायटिस. नेफ्रायटिस नेफ्रॉनशी रिलेटेड असलेला, आपल्या किडनीशी रिलेटेड असलेला हा डिसीज आहे नेफ्रायटिस. त्याच्यानंतर नेफ्रायटिस नंतर आणखी एक एक्झाम्पल दिलेले आहे पहा रेटिनायटिस. रेटिनायटिस नावाचा एक डिसीज आहे. या रेटिनायटिस मध्ये सुद्धा आपल्याला इनकम्प्लीटली सेक्स लिंक्ड जीन्स मध्ये मुळे झालेला पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज मध्ये पहा बेसिकली दोन टाइपच्या सेक्स लिंकेज आपण सांगितल्या. एक कंप्लीटली लिंक्ड सेक्स जीन किंवा कंप्लीट सेक्स लिंकेज आणि दुसऱ्या टाइपचे सांगितले आपण इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. कंप्लीट सेक्स लिंकेज जिथं नॉन होमोलॉगस रिजन मधल्या जीन्स आहेत, एकमेकांच्या जवळ जवळ प्रेझेंट असलेल्या जीन्स आहेत आणि जनरली टुगेदर इनहेरिट होतात, त्याला आपण कंप्लीट सेक्स लिंकेज कन्सिडर करतो. त्याच्यानंतर इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये होमोलॉगस रिजन मध्ये प्रेझेंट असलेल्या जीन्स आहेत, एकमेकांपासून फार अवे डिस्टंटली लोकेटेड असलेल्या जीन्स आहेत आणि जनरली टुगेदर इनहेरिट होत नाही. अशा जीन्सला इनकम्प्लीटली लिंक्ड सेक्स जीन म्हणायचं आणि त्यांचा जो पॅटर्न आहे इनहेरिटन्सचा त्याला म्हणायचं इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. एक्झाम्पल दोन्हीकडे वेगवेगळे आहेत. तिकडं रेड आणि ग्रीन कलरचा ब्लाइंडनेस आहे, इकडे टोटल कलर ब्लाइंडनेस आहे. कोणताही कलर ऑब्झर्व करता येत नाही. ब्लॅक अँड व्हाईट टाइपचा इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर आहे. सगळं ब्लॅक आणि व्हाईट असे दोनच कलर त्यांना ऑब्झर्व होतात, दोनच कलर दिसतात. जसं जुन्या काळामध्ये ज्या टीव्ही होत्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तसे दोनच कलर त्या इंडिव्हिज्युअलला ऑब्झर्व होतात, बाकी कोणताही कलर ऑब्झर्व करता येत नाही. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल आणखी सांगितलं आपण त्या डिसीजचं नेफ्रायटिस. किडनीमध्ये जे आपल्या नेफ्रॉन्स असतात जे फिल्ट्रेशनचं काम करतात त्या नेफ्रायटिसशी रिलेटेड असलेला हा डिसीज. आणि नेफ्रायटिस नंतर रेटिनायटिस, आपल्या रेटिनाशी आय मध्ये आपला जो आयबॉल आपण कन्सिडर करतो ज्याला आपण बुबुल म्हणतो, बरोबर आहे. एक राऊंड जे स्ट्रक्चर आपल्या आय मध्ये प्रेझेंट आहे त्या
पर्टिक्युलर आयबॉलशी रिलेटेड असलेला डिसऑर्डर त्याला आपण म्हणतो रेटिनायटिस, बरोबर आहे. तरी झाले इनकम्प्लीट सेक्स लिंकेजच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा बघा, क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर is a process or it is a process of formation of a new combination of gene. Crossing over is the process of formation of the new combination of gene. काय करणार, नवीन जीनचे कॉम्बिनेशन तयार करणार. ऑलरेडी एक्झिस्ट असलेले जे जीनचे कॉम्बिनेशन्स आहेत त्या सेम कॉम्बिनेशन मध्ये इंटरफिअर करून न्यू टाइपचे कॉम्बिनेशन तयार करणार, बरोबर आहे. दिस फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन बाय, कसं फॉर्मेशन केलं होते बा न्यू कॉम्बिनेशनचं प्रोसेस काय सांगितले, बाय द एक्सचेंज or interchange of the segment of chromosome between, कशामध्ये क्रोमोझोमचा सेगमेंट एक्सचेंज होणार आहे किंवा इंटरचेंज होणार आहे, between the non-sister chromatids of homologous chromosome. जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत या होमोलॉगस क्रोमोझोमचे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रोमोझोमचा सेगमेंट एक्सचेंज होणं, बरोबर आहे. एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम सेगमेंट और इंटरचेंज ऑफ क्रोमोझोम सेगमेंट बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोमची पेयर आहे, या होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेयर मध्ये जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये क्रोमोझोमच्या सेगमेंटचं एक्सचेंज मुळे काय होणार, नवीन टाइपचं कॉम्बिनेशन, नवीन टाइपच्या जीनचं कॉम्बिनेशन तयार होणं, त्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर. काय असतं आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे ज्या होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेयर्स प्रेझेंट आहेत, या पेयर्स मध्ये एक क्रोमोझोम आपण मॅटर्नल साइड कडून एक क्रोमोझोम पॅटर्नल साइड कडून, म्हणजे जास्त काही सांगण्याची गरज नाही, दररोज आपण सांगायला एक मॅटर्नल साइड कडून एक पॅटर्नल साइड कडून इनहेरिट केलेला क्रोमोझोम आहे. हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकाचे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सेम टाइपचे किंवा आयडेंटिकल टाइपचे क्रोमोझोम्स आहेत. या दोन्ही क्रोमोझोमवर जीन सेम आहेत, बरोबर आहे. जीन सेम आहेत म्हणजे जीन सेम कॅरेक्टर कंट्रोल करतात. सपोज आपण या पोझिशनला एक जर जीन कन्सिडर केला, या ए आणि या बी हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. या होमोलॉगस क्रोमोझोमच्या या पोझिशनला जर हाईट कंट्रोल करणारा जीन प्रेझेंट असेल तर त्याच्या होमोलॉगस पार्टनरवर, जो होमोलॉगस पार्टनर आहे त्या होमोलॉगस पार्टनरवर त्याच सेम पोझिशनला त्याच सेम लोकसला जीन प्रेझेंट असेल, जो सुद्धा काय करत असेल, हाईटच कंट्रोल करत असेल. आणि मग या पर्टिक्युलर प्रोजेनीमध्ये, ज्या प्रोजेनीमध्ये हे दोन क्रोमोझोमचं कॉम्बिनेशन आहे, त्या प्रोजेनीमध्ये आयदर ए क्रोमोझोमवरचा जीन एक्सप्रेस होते किंवा बी क्रोमोझोमवरचा जीन एक्सप्रेस होते. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डॉमिनन्स, जिथे डॉमिनंट, ज्या क्रोमोझोमवर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तो डॉमिनंट क्रोमोझोमवरचा जीन काय होईल, एक्सप्रेस होईल. आता या पर्टिक्युलर क्रोमोझोम मध्ये सारख्या जीन प्रेझेंट आहेत, पण काय झालं, या होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झाली तर क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस काय होतंय, या दोन क्रोमोझोम मधले हे जे एवढे सेगमेंट्स आहेत, हे सेगमेंट या क्रोमोझोमवरचा क्रोमोझोमचा सेगमेंट आपण काय करतो, क्लीव्ह करतो. एवढा पार्ट आपण कट केला आणि कट करून त्याला आपण काय करतो, जॉइन करतो त्याच्या होमोलॉगस पार्टनरवर. आणि होमोलॉगस क्रोमोझोमचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण तिथून क्लीव्ह करतो आणि त्याला त्याच्या होमोलॉगस पार्टनर सोबत काय करतो, जॉइन करतो. आता क्रोमोझोमचा सेगमेंट एक्सचेंज वाला आहे. जसं पार्वेसरचे दोन हात आहेत, पार्वेसरचे हात काय करणं, एक हात तोडणं, तोडून दुसऱ्या कोणाला तरी नेऊन जोडणं, आणि त्यांचा एक हात तोडणं आणि तो पार्वेसरला आणून जोडणं. तसं क्रोमोझोमच्या बाबतीत आले. क्रोमोझोमच्या बाबतीत काय आले, क्रोमोझोमचा जो क्रोमॅटिड आहे ज्याला आपण क्रोमोझोमचे आर्म कन्सिडर करतो, तो आर्म आपण काय करायलो, कट करायलो, त्याला आपण क्लीव्ह करायलो आणि क्लीव्ह करून दुसऱ्या एका क्रोमोझोमवर नेऊन त्याच्या होमोलॉगस क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर असणारा क्रोमोझोम जो आहे त्या होमोलॉगस क्रोमोझोमवर जॉइन करायलो. पण तिथे जॉइन करण्याच्या अगोदर त्या क्रोमोझोमचा सुद्धा सेगमेंट आपल्याला काय करायला लागतंय, कट करायला लागतंय. मग तिथून कट केलेला सेगमेंट या क्रोमोझोमवर आणि या क्रोमोझोमचा त्या क्रोमोझोमवर, त्याला आपण एक्सचेंज म्हणतो, देवाणघेवाण म्हणतो. क्रोमोझोमच्या सेगमेंटची देवाणघेवाण व्हायली आणि या पर्टिक्युलर एक्सचेंज मुळे
जीनचे नवीन कॉम्बिनेशन तयार व्हाले. कसे नवीन कॉम्बिनेशन तयार होतात पहा. सपोज आपण इकडे कन्सिडर करू ए बी सी डी ई आणि एफ असे टोटल जीन प्रेझेंट होते. इकडे डॉमिनंट टाइपचे जीन प्रेझेंट होते, इकडे रिसेसिव्ह टाइपचे ए बी सी डी ई आणि एफ रिसेसिव्ह टाइपचे जीन त्याच्या होमोलॉगस पार्टनरवर प्रेझेंट होते. इनिशियली कॉम्बिनेशन ए बी सी डी ई एफ या टाइपचं कॉम्बिनेशन एका क्रोमोझोमवर प्रेझेंट होतं आणि दुसऱ्या क्रोमोझोमवर ए बी सी डी ई आणि एफ असे कॉम्बिनेशन प्रेझेंट होतं. पण काय झालं, ई आणि एफ हे जे जीन्स आहेत या जीन कंपॅराइज करणारा जो क्रोमोझोमचा सेगमेंट आहे तो क्रोमोझोमचा सेगमेंट आपण या क्रोमोझोमवरून क्लीव्ह केला आणि या क्रोमोझोमवर जाऊन अटॅच केला. म्हणजे काय कॉम्बिनेशन तयार होतं, ए बी सी डी आणि स्मॉल ई आणि स्मॉल एफ आणि त्या क्रोमोझोमचा ई आणि एफ जीन सेगमेंट काय झाला या क्रोमोझोमवर ट्रान्सफर झाला. इकडे कॉम्बिनेशन काय तयार होईल, ए बी सी डी ई कॅपिटल ई आणि कॅपिटल एफ. म्हणजे काय झालंय, जे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे या पॅरेंटल कॉम्बिनेशन मध्ये नवीन कॉम्बिनेशन तयार होतं. फॉर्मेशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ अ जीन ड्यू टू द exchange or interchange of the segment of chromosome during the non-sister chromatids. Non-sister chromatids म्हणजे काय, एका क्रोमोझोमवर जे दोन क्रोमॅटिड प्रेझेंट असतात, क्रोमॅटिड नंबर 1 आणि क्रोमॅटिड नंबर 2. These chromatids are considered as the sister chromatids of each other. हे दोन एकमेकांचे काय असतात, सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. आता याचा होमोलॉगस पार्टनर जो आहे त्या होमोलॉगस पार्टनरवर सुद्धा काय प्रेझेंट आहे, क्रोमॅटिड प्रेझेंट आहे. क्रोमॅटिड नंबर 3, क्रोमॅटिड नंबर 4. आता क्रोमॅटिड नंबर 1 and 3 कोणते कोणते, 1 आणि 3. क्रोमॅटिड नंबर 1 and 3 आर द नॉन सिस्टर क्रोमॅटिड while the 1 and 2, 3 and 4 are the sister chromatid. म्हणजे 1, 2 हे सिस्टर क्रोमॅटिड आहेत आणि 3 आणि 4 हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. आता सिस्टर क्रोमॅटिड, आता नॉन सिस्टर क्रोमॅटिडचे कॉम्बिनेशन काय असू शकतात, या टोटल 4 क्रोमॅटिड मध्ये 1 and 3, त्याच्यानंतर 2 and 4 झाले दोन कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर आणखीन एक कॉम्बिनेशन असू शकते 1 and 4, 2 and 3. हे झाले नॉन सिस्टर क्रोमॅटिडचे कॉम्बिनेशन. तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोमचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड यांच्यामध्ये क्रोमोझोमचा सेगमेंट एक्सचेंज होऊन नवीन जर कॉम्बिनेशन तयार होत असतात तर त्या नवीन कॉम्बिनेशन फॉर्म होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. ही क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस ड्यूरिंग द पॅकायटिन स्टेज ऑफ सेल डिव्हिजन. पॅकायटिन पॅकायटिन स्टेज आपण सांगतो मियोसिस जे, ह्या मियोसिस मध्ये बेसिकली दोन स्टेज मध्ये आपण मियोसिसला डिवाइड करतो, मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. याच्यापैकी मियोसिस फर्स्ट जे, या मियोसिस फर्स्टला टोटल 4 फेजेस मध्ये आपल्याला डिवाइड करता येते, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. त्याच्यानंतर प्रोफेजलाही आणखी 5 सब स्टेजेस मध्ये आपण डिवाइड करतो. प्रोफेजच्या 5 स्टेजेस आहेत पहा, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकायटीन, त्याच्यानंतर डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. अशा टोटल 5 सब स्टेजेस आहेत या प्रोफेज फर्स्टच्या. आता प्रोफेज फर्स्ट मध्ये जी पॅकायटीन स्टेज आहे, थर्ड स्टेज आपण सांगितलं प्रोफेज फर्स्ट मध्ये, या पर्टिक्युलर थर्ड स्टेज मध्ये ही क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. क्रॉसिंग ओव्हर टोटली 4 स्टेप मध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते. कोणत्या कोणत्या 4 स्टेजेस बद्दल म्हणल्या, फर्स्ट स्टेप आहे त्यामध्ये सिनॅप्सिस, त्याच्यानंतर आहे टेट्राड फॉर्मेशन, त्याच्यानंतर ऍक्च्युअल क्रॉसिंग ओव्हर आणि शेवटची स्टेप आहे टर्मिनलायझेशन. या क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेस बद्दल आपल्याला जास्त स्टडी करण्याची गरज नाही. ही क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस ऑलरेडी क्लास 11 मध्ये आपण ज्यावेळेस मायटोसिस आणि मियोसिस स्टडी करतो त्याच्यापैकी मियोसिस मध्ये आपण ती क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस खूप डिटेल मध्ये डिस्कस करतो. तर इथं फक्त आपल्याला 4 स्टेजेस लक्षात ठेवायच्या. पहिली स्टेज आहे सिनॅप्सिस, सेकंड स्टेज आहे टेट्राड फॉर्मेशन, थर्ड स्टेज त्यामध्ये ऍक्च्युअल क्रॉसिंग ओव्हर आणि फोर्थ स्टेप आहे टर्मिनलायझेशन. अशा टोटल 4 स्टेप मध्ये ही प्रोसेस काय होती, कंप्लीट होते. समजलंय? तर या लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर ज्या दोन टर्म आपण स्टडी केल्या याचे एक्सपेरिमेंट, या पर्टिक्युलर कन्सेप्ट साठी आपल्याला काही एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. आपण एक्सपेरिमेंट स्टडी करणार आहे मॉर्गनचा, टीएच मॉर्गनचा, क्रॉसिंग ओव्हरचा आणि लिंकेजचा. लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर एक्सप्लेन बाय द टीएच मॉर्गन विथ द हेल्प ऑफ ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर.
त्या ऑर्गॅनिझमचा एक्सपेरिमेंट आपल्याला स्टडी करायचा आहे. तो एक्सपेरिमेंट आपण पुढच्या लेक्चर मध्ये स्टडी करू. चालेल, तर एवढं हे लिहून घ्या. बाकीचं आपण कल के लेक्चर में बघेंगे. टिल देन गुड बाय, हैव अ नाइस डे, गुड नाइट. बरोबर हे दाबायचं.